देवेंद्र फडणवीस इस वक्त कुछ कह रहे हैं, सीधे आपको लिए चलते हैं, सुनते हैं। या संमेलनातनं दिल्ली जिंकणार आहे हे मला सांगताना अत्यंत आनंद वाटतोय। आपल्याला कल्पना आहे की 1988 साली जेव्हा विश्व मराठी संमेलन झालं होतं आणि पवार साहेबही होते आणि त्या संमेलनामध्ये पु ल देशपांडेंनी त्या ठिकाणी सांगितलं होतं की जो आपल्या मातृभाषेवर प्रेम करतो त्यालाच माया आणि वात्सल्य काय असते हे समजतं आणि ज्याला माया आणि वात्सल्य समजतं तो कधी दुसऱ्या भाषेचा दुस्साहस करूच शकत नाही, त्यामुळे तो दुसऱ्या भाषेवरही प्रेम करतो। मला असं वाटतं की मराठी माणसांनी नेहमीच आपल्या भाषेवर प्रेम केलेलं आहे आणि ही जी काही एक मोठी परंपरा आहे ज्याचा उल्लेख या ठिकाणी वेगवेगळ्या वक्त्यांनी केला, त्यामुळेच मराठी ही अतिशय समृद्ध अशा प्रकारची भाषा आहे, कारण ती लोकभाषा झाली आणि त्यातनं जे काही लोकसाहित्य तयार झालं त्यातून खऱ्या अर्थानं मराठी पुढे जात गेली। आणि आत्ताच ताराबाईंनी सांगितलं की आमच्या संतांनी, आमच्या वारकरी संप्रदायाने कशा प्रकारे या मराठीला पुढे नेण्याचं काम केलं आणि लीळाचरित्र असेल, ज्ञानेश्वरी असेल, 12व्या शतकामध्ये इतक्या आधुनिक स्वरूपात आलेले ही जी काही ग्रंथ आहेत ते देखील मराठी किती समृद्ध त्या काळातही होती हे आपल्याला या ग्रंथांच्या माध्यमातून पाहायला मिळतं। आणि म्हणूनच या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये दिल्लीमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातनं आणि देशभरातनं लोक आलेले आहेत आणि मला असं वाटतं की मराठी माणूस हा कला, साहित्य, संस्कृती याच्यामध्ये रममाण होणार आहे, किंबहुना त्याच्या ठायी कला, साहित्य आणि संस्कृती वसलेली आहे। आमच्यासारखे काही लोक आहेत की ज्यांच्या ठायी खाद्य संस्कृती जास्त वसलेली आहे, पण मला असं वाटतं की त्यामुळेच या ठिकाणी मराठी भाषा अशी आहे की ज्याच्यामध्ये 100 पेक्षा जास्त वेगवेगळी साहित्य संमेलनं त्या ठिकाणी होत असतात आणि सर्व प्रकारच्या विचारांना, सर्व प्रकारच्या मला असं वाटतं बोलीभाषांना त्या साहित्य संमेलनांमध्ये एक प्रकारे महत्त्व मिळत असतं। अशा या मराठीची सेवा करण्याची संधी आपल्या सर्वांना या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने मिळते आहे। मी यापेक्षा अधिक बोलणार नाही। मी अखिल भारतीय साहित्य संमेलनाला, त्याच्या नूतन अध्यक्षांना, आताच्या अध्यक्षांना सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो।